नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण थंबनेल टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या राज्यातील नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. आणि नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी खरंच ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आपल्या राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातर्फे आपल्या या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मागणी आहे जी आहे तर ती करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांची कर्जमाफीसुद्धा झालेली आहे. आणि आता त्यांनीच आपल्या नियमित करदार शेतकरी बांधवांसाठी मोठी मागणी जी आहे तर ती केली आहे. आणि मित्रांनो, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आंदोलन केले म्हणून कर्जमाफी केल्याचं वक्तव्य जे आहे ते माजी मंत्री आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी केलं आहे. आणि जे आहे तर ते 30 जूनची तारीख दिली, त्याआधी विधानसभेत घोषणा झाली, पण त्यामध्ये जे आहे तर त्या अनेक त्रुटी आहेत असं कडू यांनी सांगितलं आहे. आणि ज्या यामध्ये घोषणा झाल्या तर त्यातील पहिली आणि सर्वात मोठी महत्त्वाची त्रुटी म्हणजे की जे आपले नियमितपणे रेग्युलरपणे कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त 50,000 रुपये देऊन चालणार नाही, तर त्यांना 1.5 लाख रुपये दिले पाहिजे अशी मागणी यावेळी बच्चू कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर केली आहे. आणि जे आपले शेतकरी त्या शेतकऱ्यांना हमीभाव भेटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज जी व्यवस्था आहे ती सुधारली नाही. आजही सोयाबीन खरेदी झाली नाही. काही गोष्टी आशीर्वादासाठी केल्या पाहिजेत, प्रत्येक गोष्ट राजकारणासाठी केली गेली नाही पाहिजे असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे की आधीच्या 2 कर्जमाफीमध्ये पात्र असलेले शेतकरी जे आहेत ते अजूनसुद्धा थकीत आहेत. आणि त्या थकीत शेतकऱ्यांनासुद्धा जे काही प्रोत्साहनपर अनुदान आहे तर ते दिलं गेलं पाहिजे असं मत जे आहे ते बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. परंतु इथे एक महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे काही आपल्या बच्चू कडूंनी मागणी केली आहे तर ती फक्त नियमित कर शेतकरी बांधवांसाठी 1.5 लाखापर्यंतच केली आहे. परंतु बाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांना जे आहे तर ते 2 लाख रुपये जे आहेत ते देण्यात येत आहेत. त्यामुळे या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये जे आहेत ते देण्यात आलेले पाहिजे. नाहीतर 50,000 रुपयांचा जो काही फरक आहे तर तो फरक म्हणजे शेतकऱ्यांवर अन्याय ठरणाराच आहे. याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून किंवा आपल्या नियमित करदार शेतकरी बांधवांना किती रुपये जे आहेत ते मिळाले पाहिजे हे आपली जी काही अपेक्षा आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जे काही बावनकुळे साहेब आहेत तर बावनकुळे साहेब, तुमचा सत्कार म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला असं समजा, असे कडू म्हणाले आहेत. आणि या यादीत जेव्हा बँकेत डाकू असायचे तेव्हा कोणालाही पैसे वाटायचे, कोणालाही कर्ज देणं म्हणजे उपकार नाही करत. आधीच्या अध्यक्षांच्या घरी जाऊन कर्ज मागायचं होतं, कर्ज मिळावं म्हणून खासदार बोंडे साहेबांनी पण एकदा उपोषण केलं होतं. तर अशा ज्या काही तर या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु जी काही आपली शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मागणी जी आहे तर ती बच्चू कडू यांनी केली आहे. आणि ती म्हणजे की जे काही आपले रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 देऊन चालणार नाहीत, तर त्यांना 1.5 लाख रुपये अनुदान जे आहे तर ते दिले पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर आज केली आहे. परंतु हे जे काही 1.5 लाख रुपये आहेत तर त्या 1.5 ऐवजी शेतकऱ्यांना जे आहे तर 2 लाख रुपये मिळायला पाहिजे होते. याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून यापुढे येणारी जी प्रत्येक अपडेट आहे तर ती आपण आजच्या येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे कर्जदार असाल, थकबाकीदार असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.